आता बापानं पाठवावं. दुर्दैवानं बाप जावा. पोरगा तयारीचा गायक होतो त्यावेळेला जग त्याच्या चाली ऐकतं, त्याचं भजन ऐकतं. पण चाली गात असताना एखादा इज्जतदार टोपीवाला माळकरी म्हातारा दिसला की सहज अंतःकरणामध्ये बापाचं स्मरण होतं. एकदा माझ्या बापानं सुद्धा ओली चिंब डोळ्यानं माझी चाल ऐकायला पाहिजे होती, माझ्या गाण्यातला या हरकती ऐकायला पाहिजे होत्या, लोकांनी माझं केलेलं कौतुक ऐकायला पाहायला पाहिजे होतं, असं प्रत्येकाला वाटतं महाराज. आणि ज्याला वाटतं त्याला सुपुत्र म्हणतात. सुपुत्र जाण तो एक, जगाच्या कौतुकात जो हुरळून न जाता बापाच्या सेवेत बापाच्या प्रेमात जो आपल्या जीवनाचं यश गात असतो, सुपुत्र त्याला म्हटलंय नाथ महाराजांनी. जग कोणाचंही कौतुक करतं त्याला काय, जगानं केलेलं कौतुक काही कालापुरतं मर्यादित असतं. पण जग ज्यावेळेला कौतुक करत नसतं तेव्हाही पाठीवर हात फिरून जग तुझं एक दिवस कौतुक करेल हे सांगणारा बापच असतो. लक्षात ठेवा. कोणीच नसतं तेव्हा बापच असतो, कोणीच नसतं तेव्हा आईच असते. त्यामुळं बाप बाप आहे. 10,000 रुपये तुमच्यावर असू द्या, एखादा माणूस तुम्हाला 10,000 रुपये सुद्धा तुमच्यावर ठेवत नाही. पळतीचा काळ आला ना, ठेवत नाही. पण बाप जिवंत असू द्या, बापाची इतके उपकार असतात त्याच्यावर की त्याची ताकद होत नाही उंबरठा घराचा ओलांडायची. बाप जाऊ द्या, चांगले चांगले माणसं तुम्हाला दिवे दाखवतात, इतरांचं सोडा, भावकीतले सुद्धा. म्हणून एक वेगळं साम्राज्य आहे बापाचं, तो असला पाहिजे घरात. आगळं वेगळं दैवत आहे ते. पिता स्वयंमेव नारायण, प्रत्यक्ष नारायण आहे तो. बापा करता ज्यानं ज्यानं समर्पण केलं त्याला आशीर्वाद मिळाला. कोणी केलं? भीष्माचार्यांनी केलं ना. किती समर्पण केलं. अहो त्या शंतनू राजाचं लग्न गंगेबरोबर झालं. लग्न केलं तेव्हाच तिनं सांगितलं होतं मला प्रश्न विचारायचे नाही, ज्या दिवशी तुम्ही मला प्रश्न विचाराल तू अशीच का वागते तशीच का वागते त्या दिवशी मी इथून निघून जाईल. ते म्हटले हरकत नाही. तरी त्यांनी लग्न केलं. तिला पहिला मुलगा झाला, तिनं ते पोरगं नदीत सोडलं. दुसरं पोरगं झालं नदीत सोडलं. तिसरं झालं नदीत सोडलं. 9 पोरं नदीत सोडले. 9 पोरं ज्या बापाचे नदीत सोडले त्यालाही बाप आहे ना, सहनशीलता आहे ना. 10वं पोरगं नदीत सोडायला निघालेल्या बायकोला अडवलं. थांब, लाज वाटतं का? 9 पोरं नदीत सोडले, 10वंही सोडते, निर्दयी. आण लेकरू इकडे. पोरगा हातात घेतलं आणि विचारलं का नदीत सोडते पोरं? ती म्हणे महाराज लेकरू सांभाळा मुकाट्यानं, तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही, मी आपली चालली. ती स्वर्गाला निघून गेली, थांबली नाही. ते पोरगं मोठं करायला लागली. त्या मुलाचं नाव आहे देवव्रत, तेच भीष्माचार्य. देवव्रत मोठा व्हायला लागला आणि जसे जसे देवव्रत मोठे व्हायला लागले कालांतराने त्यांना एक सत्यवती नावाची स्त्री आवडली. मनाचे अनेक स्थित्यंतर आहे, त्यावेळेला अनेक विवाहाची पद्धती होती. सत्यवती आवडली आणि तिच्याशी लग्न करायची इच्छा झाली. सत्यवतीच्या बापाकडे गेले आणि सांगितलं तुमची मुलगी आम्हाला द्या. ते म्हटले दिली असती पण तुम्हाला अगोदरच्या बाईचा मुलगा आहे, आमची पोरगी देऊन काय उपयोग? आमची पोरगी दिली तर आमच्या पोरीला पोरं होतील आणि आमच्या पोराची पोरं त्या राजाची सेवा करतील. पहिल्या बाईच्या पोराचे तो राजा होईल. काय करता? आमची पोरगी तुम्हाला देऊ? आम्ही देऊ शकत नाही. ते परत आले, लग्नाचा विचार सोडून दिला. देवव्रताला माहिती पडलं आपल्या बापाची इच्छा आहे लग्न करायची. देवव्रत सत्यवतीच्या बापाकडे गेला आणि म्हटला आजोबा तुम्ही आम्हाला तुमची मुलगी आई म्हणून द्या. आमच्या बापाला पत्नी म्हणून द्याल न द्याल मला माहिती नाही, आई म्हणून आम्हाला द्या. आम्ही तिला लेकरा सारखं, एखादं लेकरू जसं आईचा सांभाळ करतं, मी तिच्यापोटी जन्म जरी घेतला नसला तरी माझ्या आईची सेवा करेन. सत्यवतीच्या बाप म्हटला दिली असती पण तो राजा होशील. शपथ घेतो बाबा आयुष्यभर राजा होणार नाही, माझ्या बापावर माझं प्रेम आहे. अरे पण तुझं लग्न झाल्यावर तुझी पोरं राजे होतील त्याचं काय? बाबा मला माझं लग्न महत्वाचं नाही, माझ्या बापाचं लग्न झालं पाहिजे. हा मुलगा देवव्रत नावाचा शपथ घेतो मी माझ्या बापाकरता आयुष्यभर ब्रह्मचारी राहील. ब्रह्मचारी राहिले, बापाकरता ब्रह्मचार्याचं व्रत केलं. अंतकाळामध्ये जगाच्या मालकाला मृत्यूच्या समयी हजर राहावं लागलं. हा बापानं दिलेला आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. मिळे सुख दुःखाची साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय. उदाराचा राणा पंढरी साही, उभारोनी बाही पालवितो. आवाज द्यायला. जानतिया हुनी नेनत्याची गोडी, जानतिया हुनी नेनत्याची गोडी, आलिंगी आवडी करुनिया, शीन घेऊनिया प्रेम देतो साठी, न विचारी तुटी लाभ काही.
उदाराचा राणा पंढरी साही उभारोनी बाई पालवितो तुका म्हणे असो अनाथ दुबळी तुका म्हणे असो अनाथ दुबळी आम्हासी तो पाळी पांडुरंग उदाराचा राणा पंढरी साही उभारोनी बाई पालवितो मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल विठ्ठली कबरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 दुःखाची साठी तेथे मिळे शोकानाथाची भूक दैन्य जाय उदाराचा राणा पंढरी साही उभारोनी बाई पालवितो सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या दृष्टीमध्ये वारकरी संप्रदायाच्या विचारामध्ये ज्या संतांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 5 चरणाचा भगवंताच्या दरबारातल्या आदान प्रदानाचा विचार मांडणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल 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 एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली ही कीर्तन सेवा आहे। गेली 5 वर्ष झाले आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण करण्याचा ज्या सुपुत्रांनी अट्टहास केला त्यांच्या प्रेमामुळं आज मी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर गेल्याच वर्षी सेवा माझ्याकडे होती पण काही अडचणीमुळे मी येऊ शकलो नाही। आता बऱ्याचदा तशा अडचणी असतात। जेव्हा सरकार स्थापन झालं होतं तेव्हा फडणवीस साहेबांनी प्रेस घेतली होती तेव्हा प्रत्येकाला असं वाटायचं फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील पण शिंदे साहेब झाले। असं कधी कधी काळा वेळानुसार बदल होत असतो। तसं प्रत्येकाला असं वाटलं होतं की
होईलच कीर्तन, पण मला अडचण आल्यामुळे मी येऊ शकलो नाही. पण तरी या परिवाराचं प्रेम अट्टहास यावर्षी जमलं नाही, पुढच्या वर्षी तरी आमच्या वडिलांच्या सेवेला आपण यावं. आणि मी अगदी त्यांना होकार दिला. वैकुंठवासी प्रातस्मरणीय थोडा समोरचा मला येईल असा आवाज वाढवा ना. हरिभक्त परायण सुधाकर बळीराम गपाट यांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रद्धया क्रियते तच्छ्राद्धः आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबला हे हत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु. ते 6वं वर्ष जे आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाला जागा आहे, सावध आहे, असं एक गपाट नावाचं हे कुटुंब, त्या परिवारातला एक मोलाचा आशीर्वादाचा हात तब्बल 6 वर्ष झाले शांत झाला. आणि वडिलांवरती असलेल्या निष्ठेमुळं, प्रेमामुळं त्यांच्या दोघी कष्टकरी सुपुत्रांनी या कार्यक्रमाचं केलेलं हे गोड नियोजन आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. हरिभक्तपरायण महादेव बळीराम गपाट, हरिभक्तपरायण बालाजी सुधाकर गपाट, श्री तानाजी सुधाकर गपाट, सौ कविता ज्ञानेश्वर अनपट त्यांची सुकन्या आहे. दोघं बांधवांच्या द्वारा, त्यांच्या सहोदरांच्या द्वारा, गपाट परिवाराच्या द्वारा आज ही कीर्तन सेवा पूर्णतेला नेण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. या कीर्तन सेवेला, भजन साथीला महाराष्ट्रातलं भजन वैभव श्रद्धे हरिभक्तपरायण गोड, ज्यांनी कीर्तनाचा श्री गणेशा केला, असे आदरणीय कैलाजी महाराज पवार गोड, ज्यांनी कीर्तनाची पहिली चाल गायली, अशी श्रद्धे हरिभक्तपरायण ओंकारजी महाराज जगताप गोड, ज्यांच्या मृदंग साथीने आपण कीर्तन सेवा पूर्णतेला नेणारे अशी श्रद्धे हरिभक्तपरायण अरुणजी महाराज कदम, हरिभक्तपरायण आदरणीय मोहनजी महाराज गोले, हरिभक्तपरायण आदरणीय दत्तात्रय महाराज सोनवणे जे उपस्थित आहेत, ज्यांचं हे गाव आहे. मला महाराजांचा फोनही झाला. आईसाहेबांची सेवा ज्यांनी आयुष्यामध्ये केली, आजतागत करताय असे आदरणीय माझे मित्र श्रद्धेय संभाजी महाराज गाडे, उपस्थित सगळीच गायक वादक गुणीजन महाराज मंडळी, आदरणीय वासुदेव महाराज माऊली. काहीशी नावं माझ्याकडून राहण्याची शक्यता आहे, मला ती नावं कदाचित माहिती नाही, पण आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये भरपूर जिव्हाळा आहे, प्रेम आहे. आपणा सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. गुरुकुलातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि संकल्पित वेळेत ही सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल तसं तर 6वं पुण्यस्मरण होत आहे. मुलाने वडिलांचं श्राद्ध 86 वेळेला केलं पाहिजे असं म्हणतात, पण काही घडत नाही. कालाच्या मर्यादेत, कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात, स्पर्धेच्या युगात या गोष्टी शक्य जरी नसल्या तरी आपल्याला वर्षातून 3 दिवस तरी आपल्या वडिलांचं स्मरण घडावं. कोणते कोणते? 1 पुण्यस्मरण, 2 अक्षय तृतीया आणि 3 जो 15वाळा आपल्याला परमात्म्याकडून पितृपक्षातला मिळाला, त्या पितृपक्षात आपल्या पूर्वजांचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. मी यूट्यूबला न टाकणार या भावनेनं आपल्याला शूटिंग करू देतो आहे. मी ते कबूल करून घेतलं. माझी विनंती आहे, मला जरा अडचण आहे, नाही तर आपण यूट्यूबला अनेक कीर्तनं टाकली, आपण जर समजून घ्याल तर शूट करा, नाही तर मग ठेवून द्या. माझी विनंती, रागवू नका कृपा करून. विठ्ठल विठ्ठल केलं पाहिजे. 3 वेळा तरी आपल्या वडिलांचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. जर झालं, पितृसेवा पुण्य लाभले निदान. ब्रह्म सनातन अंग संग ज्या पंढरीनाथाचे आपण उपासक आहोत, जे आपला आराध्य ते पितृसेवेनं पंढरीत आलेलं आहे महाराज, तसं आलेलं नाही. जगनियंता पंढरी क्षेत्रामध्ये सगळं वैभव सोडून आला. सगळं, माफी मागून बोलतो, वैभवामध्ये जी सहचारणी होती तिलाही सोडून आला. इतकं प्रेम पुंडलिकरायावर. का? आई वडिलांची सेवा म्हणून. त्या पुंडलिकरायानं भगवंताची सेवा केली नाही, तीर्थाटन केली, स्वतःच्या उद्धाराकरता नर्मदेच्या तटाकावर आला वगैरे वगैरे असं काही नाही. भेटावया आला, पुंडलिकाशी भेटायला आला आणि तिथं येऊन म्हणतो जगन्यंता, पुंडलिका माझ्याशी बोलणार आहे. आता जगाचा मालक आला, यानं हातातलं काम बाजूला सारावं आणि देवाशी बोलावं.
बोलला नाही महाराज. पुंडलिकराय म्हटले मला वेळ नाही, सेवा चालू आहे. बरं बाबा. आता ज्याच्या घरी गेलो त्यानं आपला पाहुणचार केला नाही, नुसता रामरामही घातला नाही, तर आपण त्याच्या दारात 5 मिनिट तरी थांबू का हो? 5 मिनिट की जाऊ द्यायला काय माणूस की नाही, काय थांबता हो याच्या घरात? लय करोडपती असेल, खूप सेवा करत असेल मायबापाची, पण आपल्याशी बोलत नाही, असा विचार देवानही करायला पाहिजे होता. ते म्हटले मला वेळ नाही, थांबायचं तर थांबा. बरं भाऊ थांबतो, आता काय आलोच आहे, गाव तुझं आहे पुंडलिका, नगर तुझं आहे, इथं सेवेला आलंय, थांबतो. कुठं थांबू? तू म्हणशील तिथं थांबतो. पाहुणा पुढून आला, बसायला तयार आहे तुमचं काम होईपर्यंत. पुढून आलेल्या पाहुण्याला आसन पुढं देता की मागं देता? ओ दिंडोरीकर, समोर का माग? समोर. यानं समोर नाही दिलं, मागे भिरकाविली वीट, ऐसा कैसा रे तू धीट. तरी देवानं काही म्हटलं नाही. इतर संत म्हणता पुंडलिका किती धीट आहे रे, किती निर्दयी आहेस, निदान करूनही आली नाही. जगाचा मालक आला पुढून आसन, बरं दिलंय तर एखादी मखमलीची गादी, वीट. वीट कोणी देते? निदान विटेवर उभं राहता येतं नीट. हे प्रकरण वाचा तुम्ही, गोड प्रकरण महाराज पुंडलिकरायांच्या स्तुतीचं, पंढरीच्या महिम, पुंडलिकरायाच्या आणि पांडुरंगाच्या संवादाचं, दोन्ही प्रकरण गोड आहे. एक पुंडलिकरायाच्या स्तुतीचं प्रकरण आहे, अनेक पुंडलिकरायाच्या आणि पांडुरंगाच्या संवादाचं प्रकरण आहे, जे पंढरी क्षेत्राला जाताना वारीमध्ये म्हटलंच जातं आणि म्हटलंच पाहिजे. गोड आहे गोड. हो, माझ्या पितयाचा होईल निद्राभंग, माझ्या बापाची झोप मोडेल. बुवा तुमचं काय लावलं सांगा, काय प्रेम असेल बापावर. वीट फेकली आणि उभा राहिला तिथं. बरं विटेवर उभा करून जसं एखाद्या कामावरच्या गडेशी बोलतो तशी भाषा आहे. मोळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. तुला काही रिकाम उभं केलं नाही पंढरपुरात? अरे पाप्यातला पापी आला तरी त्यांचा उद्धार करायची इच्छा असेल तर इथं थांब. पंचमहापातकी विश्वासघातकी जिही यमादिकी गांजेली. जे चांगल्या चांगल्यांना गांजले त्यांचा तू कैवार घे, या भावनेतनं देव उभा केला. पण केला कशाच्या आधारावर? केवळ 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 बापाच्या केलेल्या सेवेच्या आधारावर, वडिलांच्या आईच्या केलेल्या सेवेच्या आधारावर. जगाचा मालक जर देवाच्या आईवडिलांच्या सेवेनं इतका ऋणी होतो महाराज, अरे त्याच्या घरी तिथं राहायला आला, आपल्या घरी नुसता आशीर्वादही पाठवणार नाही. 6 वर्ष झाले ज्या लेकरांना बापाचं स्मरण होतं त्या पोरांवर बाप कृपा करणार नाही? कशी करणार नाही महाराज? करावीच लागेल, आशीर्वाद द्यावाच लागेल, कृपा करावीच लागेल. आणि त्या परंपरेत हा परिवार या ठिकाणी सेवा करतो. मी तर दोघी मुलांचं कौतुक करेन. पुण्याला वास्तव्य आहे त्यांचं, पण इथं सोहळा आयोजित करतात अट्टहासाने. एका सोहळ्याकरता निदान 1 महिना तरी त्यांचा जातो, वर्ष जातं, डोक्यात कार्यक्रम असतो. विचार करा, पाऊस आला कसं होईल, लाईट गेली कसं होईल, लोक नाही आले कसं, अनेक विचार मनात असतात आयोजकाच्या. पण या सगळ्या विचाराचं काहूर तेव्हा शांत होतं जेव्हा कीर्तन संपन्न होतं, भजन होतं, एक आनंद साजरा केला जातो. महाराष्ट्रातली सगळी नामवंत भजन वैभवातली मंडळी येतात आणि वडिलांच्या प्रित्यर्थ भजन करून जातात. या सगळ्या गोष्टीचा आनंद काय असतो हे बापा करता सेवा करणारा मुलगा म्हणून ही 2 पोरं झाल्याशिवाय कळणार नाही. बापा करता केलं तर त्या सेवेचा आनंद, तसं नाही. बाप आहे महाराज. हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज शिवछत्रपती ज्यावेळेला रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करताय त्यावेळेला महाराजांच्या डोळ्यात आपसूक पाणी आलं. आईसाहेबांनी विचारलं, शिवबा डोळ्याला पाणी आहे? हां हो साहेब. काही कमी पडलं का आमच्या तयारीत? सिंहासन छान आहे, मुकुट छान आहे, तुम्ही राजे झाले शुभा, क्षत्रियांनी रडू नये, का रडताय? महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, आऊसाहेब सगळं चांगलं आहे, फक्त तुमच्या कपाळावरती कुंकू नाही. आज आमचा बाप नाही हो हयात. या स्वराज्याची भेट ज्याच्या चरणावर घालायची होती तो बाप पाहिजे होता. विशिष्ट उंची मिळाली, ज्याच्या आधारावर उंची मिळते तो ती उंची पाहायला नसेल तर त्याचा प्रचंड त्रास होतो.
महाराष्ट्राच्या राजाला झाला, तुम्हाला मलाही होतो, प्रत्येकाला. एखाद्या गायकाचा, त्याचे वडील जर वारकरी असले, आता यांचे वडील वारकरी होते, हार्मोनियम वाजवायचे, एखाद्या गायकाला गाण्यात शिकण्याकरता बापानं पाठवावं, दुर्दैवानं बाप जावा, पोरगा तयारीचा गायक होतो, त्यावेळेला जग त्याच्या चाली ऐकतं, त्याचं भजन ऐकतं, पण चाली गात असताना एखादा इज्जतदार टोपीवाला माळकरी म्हातारा दिसला की सहज अंतःकरणामध्ये बापाचं स्मरण होतं. एकदा माझ्या बापानं सुद्धा ओली चिंब डोळ्यानं माझी चाल ऐकायला पाहिजे होती, माझ्या गाण्यातला या हरकती ऐकायला पाहिजे होत्या, लोकांनी माझं केलेलं कौतुक ऐकायला पाहायला पाहिजे होतं, असं प्रत्येकाला वाटतं महाराज. आणि ज्याला वाटतं त्याला सुपुत्र म्हणतात. सुपुत्र जाण तो एक, जगाच्या कौतुकात जो हुरळून न जाता बापाच्या सेवेत, बापाच्या प्रेमात जो आपल्या जीवनाचं यश गात असतो, सुपुत्र त्याला म्हटलंय नाथ महाराजांनी. जग कोणाचंही कौतुक करतं, त्याला काय, जगानं केलेलं कौतुक काही कालापुरतं मर्यादित असतं, पण जग ज्यावेळेला कौतुक करत नसतं तेव्हाही पाठीवर हात फिरून जग तुझं एक दिवस कौतुक करेल हे सांगणारा बापच असतो, लक्षात ठेवा. कोणीच नसतं तेव्हा बापच असतो, कोणीच नसतं तेव्हा आईच असते. त्यामुळं बाप बाप आहे. 10,000 रुपये तुमच्यावर असू द्या, एखादा माणूस तुम्हाला 10,000 रुपये सुद्धा तुमच्यावर ठेवत नाही. पळतीचा काळ आला ना, ठेवत नाही. पण बाप जिवंत असू द्या, बापाची इतके उपकार असतात त्याच्यावर की त्याची ताकद होत नाही उंबरठा घराचा ओलांडायची. बाप जाऊ द्या, चांगले चांगले माणसं तुम्हाला दिवे दाखवतात, इतरांचं सोडा, भावकीतले सुद्धा. म्हणून एक वेगळं साम्राज्य आहे बापाचं, तो असला पाहिजे घरात. आगळं वेगळं दैवत आहे ते. पिता स्वयंमेव नारायण, प्रत्यक्ष नारायण आहे तो. बापा करता ज्यानं ज्यानं समर्पण केलं त्याला आशीर्वाद मिळाला. कोणी केलं? भीष्माचार्यांनी केलं ना. किती समर्पण केलं. अहो त्या शंतनू राजाचं लग्न गंगेबरोबर झालं. लग्न केलं तेव्हाच तिनं सांगितलं होतं मला प्रश्न विचारायचे नाही, ज्या दिवशी तुम्ही मला प्रश्न विचाराल तू अशीच का वागते तशीच का वागते त्या दिवशी मी इथून निघून जाईल. ते म्हटले हरकत नाही. तरी त्यांनी लग्न केलं. तिला पहिला मुलगा झाला, तिनं ते पोरगं नदीत सोडलं. दुसरं पोरगं झालं नदीत सोडलं. तिसरं झालं नदीत सोडलं. 9 पोरं नदीत सोडले. 9 पोरं ज्या बापाचे नदीत सोडले त्यालाही बाप आहे ना, सहनशीलता आहे ना. 10वं पोरगं नदीत सोडायला निघालेल्या बायकोला अडवलं. थांब, लाज वाटतं का? 9 पोरं नदीत सोडले, 10वंही सोडते, निर्दयी. आण लेकरू इकडे. पोरगा हातात घेतलं आणि विचारलं का नदीत सोडते पोरं? ती म्हणे महाराज लेकरू सांभाळा मुकाट्यानं, तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही, मी आपली चालली. ती स्वर्गाला निघून गेली, थांबली नाही. ते पोरगं मोठं करायला लागली. त्या मुलाचं नाव आहे देवव्रत, तेच भीष्माचार्य. देवव्रत मोठा व्हायला लागला आणि जसे जसे देवव्रत मोठे व्हायला लागले कालांतराने त्यांना एक सत्यवती नावाची स्त्री आवडली. मनाचे अनेक स्थित्यंतर आहे, त्यावेळेला अनेक विवाहाची पद्धती होती. सत्यवती आवडली, तिच्याशी लग्न करायची इच्छा झाली. सत्यवतीच्या बापाकडे गेले आणि सांगितलं तुमची मुलगी आम्हाला द्या. ते म्हटले दिली असती पण तुम्हाला अगोदरच्या बाईचा मुलगा आहे, आमची पोरगी देऊन काय उपयोग? आमची पोरगी दिली तर आमच्या पोरीला पोरं होतील आणि आमच्या पोरीची पोरं त्या राजाची सेवा करतील. पहिल्या बाईच्या पोराचे तो राजा होईल. काय करता? आमची पोरगी तुम्हाला देऊ? आम्ही देऊ शकत नाही. ते परत आले, लग्नाचा विचार सोडून दिला. देवव्रताला माहिती पडलं आपल्या बापाची इच्छा आहे लग्न करायची. देवव्रत सत्यवतीच्या बापाकडे गेला आणि म्हटला आजोबा तुम्ही आम्हाला तुमची मुलगी आई म्हणून द्या. आमच्या बापाला पत्नी म्हणून द्याल न द्याल मला माहिती नाही, आई म्हणून आम्हाला द्या. आम्ही तिला लेकरासारखं, एखादं लेकरू जसं आईचा सांभाळ करतं, मी तिच्या पोटी जन्म जरी घेतला नसला तरी माझ्या आईची सेवा करेन. सत्यवतीच्या बाप म्हटला दिली असती पण तो राजा होशील. शपथ घेतो बाबा आयुष्यभर राजा होणार नाही, माझ्या बापावर माझं प्रेम आहे. अरे पण तुझं लग्न झाल्यावर तुझी पोरं राजे होतील त्याचं काय? बाबा मला माझं लग्न महत्वाचं नाही, माझ्या बापाचं लग्न झालं पाहिजे. हा मुलगा देवव्रत नावाचा शपथ घेतो मी माझ्या बापाकरता आयुष्यभर ब्रह्मचारी राहील. ब्रह्मचारी राहिले, बापाकरता ब्रह्मचार्याचं व्रत केलं. अंतकाळामध्ये जगाच्या मालकाला मृत्यूच्या समयी हजर राहावं लागलं. हा बापानं दिलेला आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. 1000 देवाची नावं आठवली, एक प्रमाण आठवत नाही लोकांना मरता मरता. इथं तर लय प्रमाण म्हणू आपण, घोळून खूप कीर्तन करू विशाल महाराज बाबा तुम. अरे पण तेव्हा आठवलं पाहिजे ना ते. एखादं राम नावाचं जप, एखादं भजन,
एखादं पद अंतकाळात. नुसतं राम जरी मुखात आलं अंतकाळात प्राण जाईल. त्यावेळेला प्राण जायला वेळ किती लागतो हो. पापन लक्कायच्या 10वा भाग प्राण द्यायला लागतो. 10वा. त्या माशीच्या पायातलं जेवढं अंतर आहे तितक्या अंतरावर मृत्यू आला तेव्हा दिवा आठवावा. पण आठवत नाही. चांगल्या चांगल्यानं आठवत नाही. मरेपर्यंत काही माणसं अंतकाळापर्यंत परमार्थ करता. अंतकाळात दारू पितो. मी पाहिलेली उदाहरण आहे. 70 माळा ठेवता नंतर पागल होता. माळा काढून टाकता. हिंडत राहता फिरत राहता. काही नाही. काय माणसं जीवनभर पाप करतात तेव्हा कळतं त्यांना परमार्थ करायला पाहिजे होता. मग याता ना होता. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. हे कशा करता म्हटलं संतांनी. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ती कलेवरम. हे म्हटलं कशा करता. त्या सुखाला काय पारावर आहे तुको बरे म्हटले. पारावार नाही. इतर सुखाबरोबर त्या सुखाचं मोजमाप होत नाही. म्हणून जीवनभर जो परमार्थ आहे जे प्रयत्न आहे ते अंतकाळा करताय. मृत्यू ही परमेश्वरानं केलेली व्यवस्था आहे. हा कपडा धुण्याची कपडा बदलावा लागतो. मरण मरण म्हणजे काय. लोक सरण रस्तील आपलं तेव्हा त्रास होईल. हे शरीर जळेल तेव्हा त्रास होईल. तेव्हा काही त्रास नसतो. उलट माणसं म्हणतात स्मशानभूमीत ते मोठं लाकूड घे इकडे. छोटं ठेवलं तर लोक म्हणतात यांना जळणार नाही. मोठं घे. छाताळावर ठेवतात माणसं. जेवढं मोठं आहे तेवढं. त्रास झाला असता तर कशाला ठेवलं असतं. फोटो काढायची तयारी म्हणजे मरण आहे. म्हणजे एखाद्या स्टुडिओत गेलो की तो फोटोग्राफर सांगतो नीट बघा, खाली बघा, वर बघा, उजवीकडे बघा, डावीकडे बघा, थोडेसे हसा. 10 मिनिट तयारी करून घेतो. बरोबर बटन दाबायची वेळ आली की डोळे बंद करतो. तो म्हणतो का हो 10 मिनिट झाले ना तयारी करून राहिलो. ते 10 मिनिट म्हणजे आयुष्य आहे. आणि बटन दाबायची वेळ आली म्हणजे मरण आहे. बस ते बटन दाबलं जाईल तेव्हा नीट बघा. संपलं. मग तो हब असला तरी त्यानं त्याच्याच करता उपासना करावी. आता तुम्ही बसणारे असली तरी त्याच्याच करता करावी. एकदा तो आला बस. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा हे तू असाच उभा राहा. भीष्माचार्य म्हटले. वडिलांच्या सेवेनं भीष्माचार्यांना देवाचं स्मरण झालं. 1000 देवाची नावं आठवली अंतकाळात. आणि परमात्म्यानं दर्शन दिलं अंतकाळात. बापाचा आशीर्वाद खूप बलशाली बनवत असतो माणसाला. ज्या घरात आईवडिलांचा आशीर्वाद आहे ते घर घर नाही, ते घर मंदिर आहे. ज्या घरात आईवडिलांचा आशीर्वाद नाही ते घर नाही, प्रत्यक्ष स्मशान आहे. विठ्ठल विठ्ठल चला. काय मिळतो महाराज. भगवान परमात्म्याच्या दरबारातला आदान प्रदान सांगताय तू खूप बरं आहे. दुःखाची साठी काय वाचतंय माऊली. तेथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्य जाय. जगद्गुरु तुकोबारे म्हटले परमात्म्याच्या दरबारामध्ये काहीतरी मिळतं. काय मिळतं. तपशिलातला पुरावा तुकोबारे या अभंगात देत आहे. इथं जगात कोणाकडून काही घेतल्याशिवाय कोणाला काही दिल्याशिवाय व्यवहार पूर्णतेला जात नाही. काहीतरी घ्यावं लागतं आणि काहीतरी द्यावं लागतं. म्हणून देवानं या निर्मिती केली या सृष्टीची तेव्हाच काही घेणारे आणि काही देणारे पाठवले. काही बरोबर देणारे पाठवली. पहा तुम्ही. रविचंद्र घनो वृक्षो नदी गावश्य सज्जना येते परोपकारार्थ देवी भुवीन निर्मिती. 7 गोष्टी जगाला द्यायला पाठवल्या. कोणत्या कोणत्या. रवी, चंद्र, घनो, घनो म्हणजे पाऊस, वृक्षो, नदी, गावश्य सज्जना. 7 गोष्टी जगाला देत राहतात. त्यांचं कार्य जगाला देणं. नदी गावश्य सज्जना हा. चला पुढं. 7 गोष्टी जगाचं घेत राहतात. कोण. मक्षिका मक्षिको वेश्या मुशको याचकस्ततः ग्रामीण गमशरणशैव सप्तैधा परभक्षका. परभक्ष दुसऱ्याचं भक्षण करणं या 7 लोकांचा स्वभाव आहे. कोण कोण. मक्षिका. मक्षिका म्हणजे माशी घेत राहते. मक्षिको. मक्षिको म्हणजे मच्छर. एक मच्छर आदमी का जिना हराम कर देत आहे. नाना पाटेकरांचं प्रमाण आहे. ते फक्त शब्द वेगळा वापरायचे. आपली तेवढी ताकद नाही. मला खतरनाक शब्द वापर. मक्षिका मक्षिको वेश्या. वेश्या घेत राहते. धन संपेपर्यंत, मान संपेपर्यंत आणि ताकद संपेपर्यंत जी घेते ती वेश्या आहे. मुशको उंदीर.
घेत राहतो. याचकस्तथा मागणारा त्याला घेतच राहू वाटतं महाराज. जो माणूस कंजूस आहे त्याला तुम्ही काही सांगा. मी एका ठिकाणी श्रीमंतीचं उदाहरण सांगत होतो की आमच्या गावात एक माणूस इतका श्रीमंत आहे म्हटलं त्याच्या घरी झाडून काढलं तर 2-3 हजाराच्या नोटा निघतील रोज. एक माणूस उठून उभा राहिला तो म्हणे महाराज त्याचा उकरडा दाखवा बा कुठे आपल्याला. म्हणजे मी काय सांगतोय अतिशोक्ती अलंकार त्याचं तिकडे ध्यान नाही, फक्त ते कुठं जमा होत असेल याच्याकडे त्याची दृष्टी. का तो याचक आहे. याचक असता मागणाऱ्याची दृष्टीच आहे. मोशको याचक असता. करा बाबा काहीतरी जरा आवाज त्रास देतो. विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल 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 विठ्ठल. हा चला चला. याचकच तथा ग्रामीण. ग्रामीण म्हणजे पुढारी. घ्यावं लागतं नेत्याला. काहीच नाही घेतलं तरी 20 तारखेला मतदान तरी घ्यावंच लागणार आहे की नाही. ग्रामीण. गमशरण शैव म्हणजे ग्रामसेवक किंवा तलाठी. तलाट्याला शेत सारा घेतल्याशिवाय आणि ग्रामसेवकाला घरपट्टी घेतल्याशिवाय गाव चालवता येत नाही. घ्यावंच लागतं त्यांना. ते काय माझ्या वडिलांनी थोडीच लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे नाही आता सुभाषितामध्ये. सप्ताह परभक्षका हा जगाचं ते घेतात. त्यांना घ्यावंच लागतं. पण आदान प्रदानाशिवाय व्यवहार पूर्णतेला जात नाही. तुम्ही प्रवासाला जर निघत असाल तर आदान प्रदानाच्या विचाराने निघा. काही घ्यावं लागतं, काही द्यावं लागतं. तुकोबारे म्हटले जगामध्ये काही प्रकार जर आपण केले ठिकाणाची काय मिळतं कुठे, तर जगामध्ये तफावत खूप आहे. काही ठिकाणी दुःख घेऊन निघा दुःख मिटवायला. दुःख तर मिटत नाही, उलट दुःख वाढायला लागतं. दुःख मिटत नाही, दुःख वाढायला लागतं. म्हणजे ज्यांनी ज्यांनी आम्हा मा बापू गुरु केले त्यांना विचारा तुमचे गुरु कुठे बुवा. हे दुःख मिटवण्याकरता निघाले होते लोक गुरु करायला. जय भोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले. नाही तर दोन्ही मेले उपवासी. त्याला काय असं कोणतंही गुरु कोणतंही काही चेला असं टिकत राहतं का कुठं. ते कुठेही जावं आपलं, कुठेही जातं माणसं. मी हजारदा एक उदाहरण सांगितलं मी पाहिलेलं. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर नावाचं बस स्टँड आहे. तिथे एक बाई एसटीतून खाली उतरली आणि केसबीचं मोकळे सोडले लागली घोमायला बुवा तिथंच. हो सैल्या सैल्या सैल्या. खूप झाली. मी म्हटलं गाडा आता हे नवीनच प्रकार आहे हा. आमच्या विनोद भाऊला म्हटलं गाडी थांबवा फुकट सिनेमा चालू आहे. तो एकदम स्टाईलमध्ये घुमणं होतं त्या बाईचं. सैल्या सैल्या सैल्या. कायच करावं म्हटलं आता. तिचा नवरा मागेच उभा. त्याला वाटलं खाली बिली पडीन. हे खाली बिली पडली तिला धरायला कोणीतरी पाहिजे. केस मोकळे ते बापा बापा. आता कंडक्टर थांबला. घेतला त्यांनी एस टीचा दरवाजा लावून. कंडक्टरनं निघाली ती एस टी. ती एस टी धकल्यावर हिच्या ध्यानात आलं आपण तर सैल्या करून राहिलो पण आपल्या थैल्या गाडीत आहे. हिनं सैल्या दिलं सोडून आणि नवऱ्याला सांगते अरे वैऱ्या घे ना थैल्या. तो म्हणे गेल्या आता तू कर ना सैल्या मी जमा करतो थैल्या आता. अरे काय सगळं लबाडाचा बाजार आहे. आंधळी भक्ती. महाराज म्हटले तापत्र तापिली गुरु ते गिवसी 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 भगवे देखोनी मनती तारा स्वामी. भगवे देखोनी मनती तारा स्वामी. तापत्र तापिली गुरु ते गिवसी 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 भगवे देखोनी
म्हणती तारा स्वामी, तारा स्वामी, आम्हाला तारा हो, आमचं भलं द्या हो करून. असं कोणी कोणाचं भलं करू शकलं? कसं होईल महाराज? दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुकोबारे म्हटले, तुम्हाला तुमचा जिल्हा धाराशिव ना, किती किलोमीटर आहे हो? 55 किलोमीटर असलेल्या धाराशिव मधून एक व्यक्ती दिंडोरीमध्ये पायदल चालत आला, एकदम पायानं, थोडासा सुद्धा गाडीवर बसला नाही. बरं, तो इतका आळशी होता, संडासला सुद्धा मोटरसायकल घेऊन जायचा गावात. मग आळशी होता तो, आणि तो पायदल आला. गावात आल्यावर बायकोला म्हटला, तू लवकर घरात तेल पा आणि माझ्या पायाला चोळून दे, माझा अख्खा अंग ठणकतंय, त्रास होतोय मला. ती म्हणे बरं बरं. ती तेल शोधायला गेली, परत आली, मालक आपल्या घरात तेल नाही. तो म्हणे तुझी 1500 रुपये जमा झाली नाही का मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेची? तेल तर आणायचं घरात, तेवढं तर मग काय जमाच करून ठेवते का, बुचडी नसती. ती म्हणे नाही व तेल, आता काय करू, शोध घरात. गेली शोधायला, मालक खरंच तेल नाही. अगं म्हणे आण लवकर, माझा जीव जाईल पार. ती पुन्हा गेली आणि परत आली, मालक सापडलं बरं का तेल, देवालाच काळजी तुमची. बरं 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 बरं. कोणतं आहे ग? ती म्हणे बिब्याचं आहे. कशाचं? बिब्याचं. तो म्हणे लाव, तेल पाहिजे. विद्वान होता ना तो. लावला अख्ख्या अंगाला, अशी ठणक बसली त्याची, मी नाही सांगत, तुकोबारे बोलता. तापत्र तापिली गुरु ओ कोणी एक यात्री वासे पिढीला, कोणी एक यात्री प्रवासे पिढीला, कोणी एक यात्री प्रवासे पिढीला, कोणी एक यात्री प्रवासे पिढीला, कोणी एक राजे प्रवासे पिढीला, कोणी एक यात्री 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 प्रवासी पिढीला, कोणी एक यात्री प्रवासे पिढीला, कोणी एक यात्री प्रवासे पिढीला, कोणी एक यात्री प्रवासे पिढीला. कोणी एक यात्री प्रवासे पिढीला, कोणी एक यात्री, कोणी एक यात्री प्रवासे पिढीला, कोणी एक यात्री, कोणी एक यात्री प्रवासे पिढीला, 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 एक यात्री